हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रॉब्लेम सेट नंबर 12. या आधीच्या आणि नंतरचे प्रॉब्लेम सेट मी टाकलेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपण बघितलं सबस्ट्रॅक्शन कशी करायची. या प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहे रिगार्डिंग टू सबस्ट्रॅक्शन. तर बघा बरं, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय. Prathamesh wants to buy a laptop worth 27,450 rupees. प्रथमेश जो आहे त्याला लॅपटॉप बाय करायचा आहे, जो की 27,450 रुपीजचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ही हॅज 22,975 रुपीज. मग त्याच्याकडे किती रुपये आहेत? 22,975 रुपीज आहेत. ठीक आहे. What is the amount he still need to able to buy the laptop? बघा, त्याला लॅपटॉप तर घ्यायचा आहे, त्याच्याकडे पूर्ण पैसे आहेत का? नाही. त्याने काही पैसे जमा केलेले आहेत. ते किती आहेत? 22,975. मग किती रुपये त्याला अजून लागणार आहेत हे आपल्याला काढायचंय. मग त्याच्यासाठी काय करणार आपण? सबस्ट्रॅक्शन. जेवढे पैसे लॅपटॉपचे आहेत त्यातनं त्याच्याकडे किती आहेत ते आपण मायनस करणार. मग त्याच्यासाठी लॅपटॉप कितीचा आहे ते आधी आपण लिहिणार. ठीक आहे. लॅपटॉप कितीचा आहे? 27,450 अमाऊंट ऑफ लॅपटॉप. नंतर मायनस 22,975. दोघं आकडे 5 डिजिट होते म्हणून स्टार्टिंग पासनं लिहिलेलं आहे. 0तनं 5 जातील का? नाही. म्हणून शेजारून घेणार. 5चा काय होऊन जाईल? 4 आणि या 0चा 10. 10 मधून 5 गेले 5. 4 मधून 7 जातील का? नाही. म्हणून काय करणार? शेजारून घेणार. 4चा काय होऊन जाईल? 3 आणि या 4चा 14. 14 मधून 7 गेले 7. 3तनं 9 जातील का? नाही. मग 7चा काय होऊन जाईल इथे? 6 आणि ह्या 3चा 13. 13 मधून 9 गेले, किती उरतात सांगा बरं? 4. 6 मधून 2 गेले 4 आणि 2तनं 2 गेले 0. म्हणजे त्याला अजून 4,475 रुपीज रिक्वायर्ड आहेत घेण्यासाठी. मग वर्ड प्रॉब्लेमची एंड स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. वर्ड मध्ये तुम्ही काय लिहिणार? शेवटी ही स्टील नीड 4,475 रुपीज टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. लॅपटॉप घेण्यासाठी एवढे पैसे गरजेचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे. अ कंपनी प्रोड्यूस 44,730 स्कूटर्स इन अ सर्टन इयर. एक कंपनी आहे, तिने एका वर्षात एवढे स्कूटर्स तयार केलेले आहेत. पुढे काय दिलंय? अँड 43,150 इन नेक्स्ट इयर. एका वर्षाचं प्रोडक्शन दिलंय आणि त्याच्या नेक्स्ट इयरचं प्रोडक्शन दिलंय. क्वेश्चन काय विचारलंय? हाऊ मेनी मोर स्कूटर्स डीड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी त्यांनी किती प्रोडक्शन जास्त केले हे आपल्याला विचारलंय. मग त्याच्यासाठी काय करणार? जास्त कुठले? ह्या वर्षाच्या याच्यात, सर्टन इयरच्या. मग सर्टन इयर लिहिणार आपण. सर्टन इयरचं 44,730. नेक्स्ट नंबर काय आहे? 43,150. सेम नंबर ऑफ डिजिट आहे म्हणून स्टार्टिंग पासून लिहिलं. 0तनं 0 गेले 0. 3तनं 5 जातील का? नाही. म्हणून शेजारच्याकडनं घेतलं. 7चा काय होऊन जाईल? 6 आणि या 3चा 13. 13 मधनं 5 गेले, किती होतात? 8. 6 मधनं 1 गेला 5. 4 मधनं 3 1. 4 मधनं 4 0. ठीक आहे. म्हणजे एका वर्षाच्या त्याच्या पुढच्या वर्षापेक्षा प्रोडक्शन 1,580 ने जास्त झालंय. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. 1,580 मोर स्कूटर दे प्रोड्यूस इन प्रिव्हियस इयर. समजलंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा. 6th क्वेश्चन. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मेन. हे बघा, एका शहरामध्ये एवढे माणसं आहेत अँड द नंबर ऑफ वुमेन्स एवढे. बाय हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मेन.
बघा आपल्याला इथे मेन्स किती आहेत आणि विमेन्स किती आहेत याचा आकडा दिलाय. मग एक्सीड म्हणजे काय, जास्त. किती आकड्यांनी विमेन्स मेन पेक्षा जास्त आहेत हा प्रश्न विचारलाय. बघा वर्ड प्रॉब्लेमला काय, तुम्हाला फक्त मिनिंग व्यवस्थित कळालं तर सॉल्व्ह तर करता येतच. ठीक आहे, मग काय करणार आपण, विमेन्सच्या संख्येमधनं मेन्सची संख्या मायनस करणार. मग तुम्ही सगळ्यात पहिले काय लिहिणार, विमेन्स. ठीक आहे, विमेन्स किती आहेत, 16,52,978 मायनस मेन्सची किती आहे, 16,37,856. बघा कशातनं काय वजा करायचंय हे वर्ड प्रॉब्लेम मध्ये जर नाही कळत असेल तर सिंपल ट्रिक सांगते, जो आकडा मोठा आहे त्यातनंच आपल्याला छोटा आकडा मायनस करावा लागेल. ठीक आहे, तर 8 मधून 6 गेले किती उरणार, 2. 7 मधून 5 गेले 2. 9 मधून 8 गेले 1. 2 मधनं 7 जातील का, म्हणून शेजारून घेणार. 5 चा काय होऊन जाईल 4. 2 चा काय होऊन जाईल 12. 12 मधून 7 गेले किती उरतात 5. 4 मधून 3 गेले 1. 6 मधून 6 0 and 1 मधून 1 0. म्हणजे 15,122 विमेन्स जास्त होतात मेन्स पेक्षा. मग आपण वर्ड स्टेटमेंट लिहिणार, 15,122 विमेन्स एक्सीड बाय द मेन्स. कळालेलं आहे का, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, 4th क्वेश्चन. An organization decided to collect 25 lakh rupees for a certain project. बघा एक ऑर्गनायझेशन आहे तर सर्टन प्रोजेक्टसाठी, एका प्रोजेक्टसाठी 25 lakhs रुपीज कलेक्ट करायचं ठरवलंय. They collected 26,57,340 through donation and other kind of aids. बघा मग तेवढे पैसे जमा करायचे होते पण त्यांच्याकडे जास्त जमा झालेले आहेत. ठीक आहे, मग ते किती, 26,57,340. बाय हाऊ मच डीड दे एक्सीड देअर टार्गेट. त्यांचं टार्गेट 25 लाखाचं होतं पण जास्त झाले, पण किती रुपये जास्त झाले हे आपल्याला विचारलंय. मग त्याच्यासाठी काय करणार, जेवढे पैसे जास्तीचे कलेक्ट झालेले आहेत पूर्ण पैशातनं आपण टार्गेट पैसे मायनस करणार. मग पूर्ण पैसे किती आहेत सांगा बरं, 26,57,340. हे काय आहेत, कलेक्टेड मनी. त्यातनं मायनस करणार आपण टार्गेट मनी. टार्गेट मनी किती होते आपले 25 lakhs. ठीक आहे, 0तनं 0 गेले 0. 4 मधून 0 3 मधून 0 3. 7 मधून 0 5 मधनं 0 6 मधून 5 गेले 1 आणि 2तनं 2 गेला 0. म्हणजे 1,57,340 रुपीज जास्त कलेक्ट झाले. मग वर्ड स्टेटमेंट लिहिणार आपण, 1,57,340 रुपीज एक्सिडेड बाय द टार्गेट. टार्गेट पेक्षा एवढे पैसे जास्त झाले. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, 5th क्वेश्चन बघा. यूज द नंबर्स. हा आणि हा नंबर यूज करायचा आहे टू मेक सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम. आता इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम क्रिएट करायचा आहे. म्हणजे आपल्याला आकडे दिलेत आणि त्याच्यावरनं वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि पुढे काय दिलंय, सॉल्व द प्रॉब्लेम. त्यानंतर तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. बघा आकडे काय दिले, 23,000 आणि 27,000च्या अराउंड अमाऊंट आहे. मग तुम्ही आकडे घेताना, प्रॉब्लेम तयार करताना इथे भाजीपाला घेणार का, नाही. साखरेचे पोते घेणार का, नाही. एवढी अमाऊंट जास्त आहे तर त्याच्यासाठी आपण कधीही त्याला रिगार्डिंग वस्तू घ्यायच्या. जसं की एखाद्या व्यक्तीला कम्प्युटर घ्यायचे, मगाशी क्वेश्चन होता ना, किंवा एखाद्या व्यक्तीला मोबाईल फोन घ्यायचा आहे, तर अशा वेळेला आपण तसे ऑब्जेक्ट्स वापरू शकतो क्वेश्चन मध्ये. मग क्वेश्चन तुम्ही पण तयार करा आणि मीही तयार करते. Ram wants to buy TV set which is at rupees 27,056, but he have
23,849. Then how much money he still wants to buy TV set. ठीक आहे, असा आपण हा प्रॉब्लेम तयार केलेला आहे. आता आपण त्याला सॉल्व करूया. ठीक आहे, सॉल्व करताना काय करणार आपण, टीव्ही सेटची प्राइस म्हणजे 27,056 रुपीज ही प्राइस घेतलेली आहे. त्यातनं 23,849 मायनस करणार आहोत. ठीक आहे, 6 मधून 9 जातील का, नाही. मग 5 न 1 गेला किती होणार 4, आणि हा 16 मधून 9 गेले किती होतील 7. 4 मधून 4 गेला 0. 0 न 8 जातील का, इथे बरेच मुलं मिस्टेक करतात, 0 न 8 जात नाही, 8 लिहून देतात. असं करायचं नाही. या 7 मधून 1 गेला 6 होतील आणि या 0चा 10 होईल. 10 मधून 8 गेले किती होता 2. ठीक आहे, 6 मधून 3 गेले किती होता 3. 2 न 2 गेला 0. तर बघा आपल्याकडे त्याला टीव्ही सेट घेण्यासाठी 3,207 रुपीज कमी पडतंय. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, राम स्टील नीड 3,207 रुपीज. क्लिअर आहे सगळ्यांना. तर हा होता आपला लास्ट क्वेश्चन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत 13, ज्याची लिंक मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तरी अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.